हॅलो. काल आपण काही सॉल्व्ड एक्झाम्पल बघितले होते. एक्झरसाइज 7.2 मधील एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी जे पुस्तकामध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल दिले होते ते सॉल्व्ड एक्झाम्पल आपण काल सोडवले आहेत. आज आपण एक्झरसाइज 7.2 मधील एक्झाम्पल सोडवायचे आहेत. त्यानुसार यातला पहिला जो एक्झाम्पल आहे तो आहे फाइंड द फिजिबल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इन इक्वेशन्स ग्राफिकली. आपल्याला एकूण 4 इनइक्वेशन्स दिलेले आहेत. फर्स्ट 3x + 2y <= 18, 2x + y <= 10, x <= 0, y <= 0. आता या सगळ्यांना मिळून यांना काय म्हणतात, सिस्टीम ऑफ इनइक्वेशन्स. हे आपण काल देखील बघितलेलं आहे. याचं सोल्युशन आता इथं पुस्तकामध्ये ज्या पद्धतीनं पॉईंट काढलेले त्या पद्धतीनं पॉईंट न करता तुम्ही त्याही पद्धतीनं काढू शकता किंवा याही पद्धतीनं पॉईंट काढू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीनं सोपं वाटतं त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. त्यानुसार पहिल्यांदा जे काही इन इक्वेशन्स आपल्याला दिले त्यावरून त्यांचे इक्वेशन्स आपण लिहिले. द इक्वेशन्स आर. पहिल्या इन इक्वेशनवरून 3x + 2y = 10, दुसऱ्या इन इक्वेशनवरून 2x + y = 10. समजा हा इक्वेशन 1 आणि हा इक्वेशन 2. पहिल्या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल आहेत x आणि y. अर्थातच यावरून आपल्याला 2 पॉईंट्स भेटतील a आणि b. त्यानंतर परत इक्वेशन 2 मध्ये परत 2 व्हेरिएबल आहेत, म्हणजेच आपल्याला परत 2 पॉईंट भेटतील c आणि d. आता हे कसे काढलेले पॉईंट इथं मी सोडवलेलं आहे. त्यानुसार काय केलेलं आहे, पहिल्यांदा पुट y = 0 इन इक्वेशन 1, वी गेट x = 6. म्हणून पहिला पॉईंट a 6 0. Now put x = 0 in equation 1, we get y = 9, therefore b is 0 9. हे झाले पहिल्या इक्वेशनवरून 2 पॉईंट. याच पद्धतीनं दुसऱ्या इक्वेशनवरून हे 2 पॉईंट काढलेले आहेत. पुट y = 0 in equation 2, we get x = 5, therefore c is 5 0. Now put x = 0 in equation 2, we get y = 10, therefore d is 0 10. या पद्धतीने पॉईंट काढलेले आहेत. आता तुम्ही या पद्धतीने काढू शकता किंवा पुस्तकामध्ये ज्या पद्धतीनं सॉल्व करून दिलेलं आहे त्याही पद्धतीने काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर द ग्राफ ऑफ गिवन इन इक्वेशन इज. आता इथं कोऑर्डिनेट ॲक्सिस काढलेले. त्यानंतर या ज्या 2 लाईन्स आहेत, पहिली जी आपली लाईन आहे दॅट इज 3x + 2y = 18, त्याची ही लाईन इथं मी काढलेली आहे. त्यानंतर दुसरी जी लाईन आहे ती देखील इथं मी लाईन काढलेली, ती आहे 2x + y = 10. आता इथं यांचा आपल्याला जो सोल्युशन सेट आहे तो सोल्युशन सेट आपल्याला काय ड्रॉ करायचा आहे, तो काय काढायचा आहे. म्हणजे तो सोल्युशन सेट नेमका कोणता रिजन आहे किंवा कोणता भाग आहे तो आपल्याला इथं काय काढायचा आहे. आता इथं दिलेले ज्यावेळेस आपण सोल्युशन सेट काढतो त्यावेळेस सोल्युशन सेट काढत असताना त्या दिलेल्या इन इक्वेशनमध्ये जे काही साईन्स आपल्याला दिलेले आहेत ते साईन्स ऑब्झर्व करायचं आहे. त्यानुसार आता इथं पहिला जो इक्वेशन आहे आपला 3x + 2y = 18, त्याची ही ती लाईन्स आहे, ही ती लाईन आहे. ओके, 3x + 2y = 18, त्याची ही ती लाईन आहे. मग आता इथं एक्स आणि वायच्या पर्टिक्युलर किमती आपण जर घेतल्या किंवा काल तुम्हाला सांगितलेले असे जे इन इक्वेशन्स असतील म्हणजे <= कॉन्स्टंट नंबर असेल तर अशा वेळेस त्या इन इक्वेशनचा जो सोल्युशन सेट असतो तो कुठं असतो, ओरिजिन साईड. आणि <= असेल तर अशा इन इक्वेशनचा जो सोल्युशन सेट असतो तो नॉन ओरिजिन साईड. तरी आपण चेक करूत. आता इथं ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स किंवा एक्सच्या आणि वायच्या किमती 0 0 घेतला आणि त्या व्हॅल्यूज या इन इक्वेशनमध्ये आपण जर ठेवलं तर इथं एक्सची किंमत 0 आणि वायची किंमत 0 ठेवल्यानंतर या इन इक्वेशनमध्ये हा लेफ्ट हँड साईड काय येईल, दॅट इज 0. आणि 0 हा कसा आहे, ऑलवेज <= 18, म्हणजेच हा ट्रू आहे. म्हणजेच याचा जो सोल्युशन सेट आहे या रेषेचा तो कोणता असेल, दॅट इज द ओरिजिन साईड. आता इथे मी त्याला शेडेड करतो. ही ती आपली पहिली रेषा आहे, ही शेडेड करतो मी इथं.
हा वरचा पार्ट नाही आहे का, सॉरी हा वरचा पार्ट नाही आहे. ओके, हा झाला या वरच्या लाईनचा सोल्युशन सेट. त्यानंतर आता इथं दुसरी जी लाईन आहे ती आहे आपली, म्हणजेच ही इथं परत मी इथं ठेवतोय, मी इथं हा इथं लक्षात, ही ती लाईन आहे दुसरी, त्याचा इक्वेशन आहे 2x + y < <10. हा आपला दुसरा इनइक्वेशन आहे, त्याची ही लाईन आहे. मग आता परत इथं या इनइक्वेशनमध्ये जो साईन आहे तो कोणता, < म्हणजेच परत याचा जो काही फिजिबल ग्राफिकल सोल्युशन येणार आहे किंवा सोल्युशन सेट येणार आहे तो कोणता असेल, दॅट इज द ओरिजिन साईड. आता तो परत बरोबर आहे की नाही तो आपण चेक करू. परत दिलेल्या इनइक्वेशनमध्ये एक्स आणि वायच्या किमती ठेवल्यानंतर एक्सची किंमत 0, वायची किंमत 0 ठेवल्यानंतर हा लेफ्ट हँड साईड किती 0, आणि 0 हा कसा 10पेक्षा लहान आहे, म्हणजेच ओरिजिन हा काय करतो, हा इनइक्वेशन सॅटिस्फाय करतो. म्हणजेच याचा जो काही सोल्युशन सेट आहे तो कोणता असेल, दॅट इज द ओरिजिन साईड. आता हा मी इथं दुसऱ्या पेननी इथं ड्रॉ करतो. इथं मी हे करतोय हा. ओके, आता इथं आपल्याला याचा काय कॉमन रिजन जो आहे, दोन्हीचा कॉमन रिजन आता आपण इथं जर बघितला तर हा वरचा जो भाग आहे हा इथं फक्त काळ्या शाईने शेडेड केलेला हा कॉमन होतो का, दोन्हीमध्ये आहे का, तो नाही. म्हणजेच हा त्याचा फिजिबल सोल्युशन नाही आहे. किंवा हा वरचा जो भाग आहे तो दोन्हीमध्ये आहे का, नाही. म्हणजेच हा देखील त्याचा फिजिबल सोल्युशन नाही आहे. त्यानंतर आता इथं हा जर घेतला आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये घेता येतो का, आपल्याला नाही घेता येत. कारण का इथं आपल्याला नॉन निगेटिव्हिटी रिस्ट्रिक्शन दिले आहेत, एक्स > 0 आणि वाय > 0. म्हणजेच या इनइक्वेशन्सचा किंवा सिस्टीम ऑफ इनइक्वेशन्सचा जो काही फिजिबल सोल्युशन आहे तो फक्त आणि फक्त कुठे येईल, दॅट इज इन फर्स्ट क्वाड्रंट, ज्यामध्ये एक्स आणि वाय हे दोन्ही कसे आहेत, > 0 आहे. म्हणून हा येणार नाही आहे किंवा हा देखील भाग येणार नाही आहे, आणि तो फक्त कुठं असेल, दॅट इज हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हा भाग. हा इतका भाग इथे मी शेडेड करतो. हा काय असेल त्याचा फिजिबल सोल्युशन. Therefore the feasible solution is shaded in the figure. तो आपण इथं काय शेडेड केला, ह्या दरम्यानचा मधला हा भाग, हा आपण इथं काय शेडेड केलेला हा. ओके, त्यानंतर यातला सेकंड जो एक्झाम्पल आहे, 3x + 2y < 6, x + y < 2, x < 0, y < 0. परत इथं दोन इनइक्वेशन्स आहेत आणि हे दोन्ही काय नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स आहेत. म्हणजेच जो काही आपला फिजिबल सोल्युशन येणार आहे तो काय फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. त्यानुसार या दिलेल्या इनइक्वेशनवरून त्यांचे आपण इक्वेशन्स कन्सिडर केले. द इक्वेशन्स आर, पहिल्या इनइक्वेशनवरून हा इक्वेशन 3x + 2y = 6, आणि दुसऱ्या इनइक्वेशनवरून हा इक्वेशन x + y = 2. परत पाठीमागच्या एक्झाम्पलप्रमाणे यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत, म्हणजेच काय आपल्याला दोन पॉईंट्स भेटतील, ते म्हणजे कोणते, ए आणि बी. आणि त्यानंतर दुसऱ्या इक्वेशनमध्ये देखील दोन व्हेरिएबल्स आहेत, म्हणजेच यावरून देखील आपल्याला दोन पॉईंट्स भेटतील, ते कोणते असतील, दॅट इज सी अँड डी. आता हे दोन्ही पॉईंट्स किंवा हे चारही पॉईंट्स कसे काढलेले हे आपण वरती बघितलेलं आहे. त्यानुसार जर तुम्हाला समजलं नसेल तर परत सांगतो मी. आता पहिल्यांदा हा ए पॉईंट कसा काढला, पहिल्यांदा पुट y = 0 इन इक्वेशन 1, y = 0 ठेवल्यानंतर ही झाली वायची किंमत,
हा इक्वेशन काय येईल 3x इज इक्वल टू 6, 3x इज इक्वल टू 6 म्हणजेच एक्सची किंमत किती असेल 2, म्हणून हा पहिला पॉईंट A टू 0. त्यानंतर x इक्वल टू 0 ठेवला, x इक्वल टू 0 ठेवल्यानंतर हा इक्वेशन येईल 2y इक्वल टू 6 म्हणजेच y इक्वल टू 3, हा दुसरा पॉईंट. त्यानंतर या दुसऱ्या इक्वेशनमध्ये पहिल्यांदा y इक्वल टू 0 ठेवला, हा y इक्वल टू 0, त्यावरून x इज इक्वल टू 2, हा तिसरा पॉईंट C टू 0. त्यानंतर x इक्वल टू 0 ठेवला तर y इक्वल टू 2, हा चौथा पॉईंट D02. या पद्धतीने पॉईंट काढायचे किंवा पुस्तकात तुम्हाला ज्या पद्धतीने दिलेले आहे त्याही पद्धतीने तुम्ही काढू शकता. त्यानंतर आता इथं द ग्राफ ऑफ इन इक्वेशन इज, आता इथं मी कॉर्डिनेट ॲक्सिस काढलेले, त्यानंतर या दोन्ही रेषा देखील आखलेल्या आहेत. आता पहिली जी आपली लाईन आहे ती आहे 3x + 2y इक्वल टू 6, म्हणजेच ही ती लाईन आहे, ही ती लाईन आहे, ही लाईन, ही ती लाईन आहे. ठीक आहे. मग आता इथं 3x + 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 6 हा आपला पहिला कन्स्टंट आहे. 3x + 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 6, यामध्ये x आणि yच्या किमती 0 घेतल्या आपण, म्हणजेच ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स. तर हा इन इक्वेशन सॅटिस्फाय होतो का बघा. त्यानुसार x ची किंमत 0 आणि y ची किंमत 0 ठेवल्यानंतर हा होईल 0, म्हणजेच 0 हा कसा आहे 6 पेक्षा लहान आहे, म्हणजेच ओरिजिन साईड किंवा ओरिजिन साईडचे जे काही पॉईंट्स आहेत ते सर्वच पॉईंट्स हा इन इक्वेशन सॅटिस्फाय करतात. म्हणून याचा जो सोल्युशन सेट आहे तो कोणता असेल, या रेषेच्या खालचा भाग तो मी इथं शेडेड करतोय. ओके. त्यानंतर आपली दुसरी जी लाईन आहे ती आहे x + y इक्वल टू 2, म्हणजेच ही ती लाईन. परत याच्यामध्ये आपण x आणि yच्या जर किमती ठेवल्या आणि त्या किमती इन इक्वेशनमध्ये जर ठेवला आपण, कोणता इन इक्वेशन आपला x + y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2, x ची किंमत 0 आणि y ची किंमत जर आपण 0 ठेवला तर इथे काय तर 0 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2, हा काय कसा आहे ट्रू आहे का, नाही, हा कसा आहे फॉल्स आहे. म्हणजेच या रेषेच्या खालचे जे काही पॉईंट्स आहेत ते सर्वच पॉईंट्स हा इन इक्वेशन काय सॅटिस्फाय करत नाही. म्हणजेच याचा जो सोल्युशन सेट आहे तो का असेल, अबाव द लाईन किंवा नॉन ओरिजिन साईड, तो मी इथं शेडेड करतोय. ओके. मग आता इथं त्यांचा आपल्याला कॉमन रिजन जो फिजिबल सोल्युशन आहे तो आपल्याला काय आता इथं घ्यायचा आहे. मग आता जो दोन्हीमध्ये भाग आहे, म्हणजेच पहिल्या लाईनचा आणि दुसऱ्या लाईनचा तो भाग म्हणजे काय असतो, त्या दिलेल्या सिस्टीम ऑफ इन इक्वेशनचा फिजिबल सोल्युशन. आता दोन्हीमध्ये असलेला भाग म्हणजे तो कोणता आहे आपला, दॅट इज हा दोन्हीमध्ये असलेला भाग. आता इथं हा देखील भाग दोन्हीमध्ये आहे, हा देखील भाग दोन्हीमध्ये आहे, पण हा कुठे येतो सेकंड क्वाड्रंटमध्ये, हा कुठे येतो सेकंड क्वाड्रंटमध्ये. म्हणून हा आपल्या ग्राफचा भाग किंवा हा फिजिबल सोल्युशन होऊ शकत नाही. कारण काय आपल्याला इन इक्वेशन्स नॉन निगेटिव्ह कन्स्टंट दिलेले आहेत ते कोणते म्हणजे कोणते, x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. त्यामुळं हा दोन्हीमध्ये जरी कॉमन असला तरी देखील हा आपल्या फिजिबल सोल्युशनचा भाग होऊ शकत नाही. जो फक्त पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहे तोच का असेल याचा फिजिबल सोल्युशन. Therefore, the feasible region is, आता इथे फिजिबल रिजन आपण समजा पर्टिक्युलर नाव दिलं, हा समजा आपला ओरिजिन O. आता इथं आपण पॉईंट घेतलेले आहेत कोणते आहेत, तिथं हा A आणि त्यानंतर इथं जो पॉईंट आहे तो आहे हा D आणि त्यानंतर हा आहे आपला B. ठीक आहे. मग आता इथं फिजिबल जो रिजन आहे आपला तो कोणता, दॅट इज A आणि C हे दोन्ही कसे आहेत, सारखे आहेत. A आणि C दोन्ही सारखे आहेत. आपण त्यापैकी एक पॉईंट आपण कन्सिडर करू, दॅट इज ABD, ABDA, म्हणजेच हा भाग ABDA
हा काय आपला फिजिबल रिजन. द फिजिबल रिजन इज ABDA विच इज शेडेड इन द फिगर. हा आतला भाग, फक्त हा आतला. ओके. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल इथं मी परत एक सॉल्व केलेलं आहे. याच्यामध्ये जे इनइक्वेशन्स दिलेले आहेत ते आहेत 3x + 4y ग्रेटर दॅन इक्वल टू 12, 4x + 7y लेस दॅन इक्वल टू 28, y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, x ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता इथे एकूण 3 इनइक्वेशन्स. आता इथं हा नॉन निगेटिव्हिटी रिस्ट्रिक्शन आहेच, तो ऑलरेडी काय ग्रेटर दॅन 1 म्हणजेच काय ग्रेटर दॅन 0 आहे. मग आता इथं पहिल्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत, दुसऱ्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत आणि तिसऱ्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे. म्हणजे पहिल्यावरून आपल्याला 2 पॉईंट काढता येतील, दुसऱ्यावरून 2 पॉईंट काढता येईल आणि तिसऱ्यामध्ये एकच व्हेरिएबल असल्या कारणानं यावरून एकच पॉईंट काढता येईल. ते मी इथं काढलेलं आहे. त्यापूर्वी या दिलेल्या इनइक्वेशनवरून त्यांचे इक्वेशन्स दिलेले आहेत. पहिल्या इनइक्वेशनवरून त्याचा इक्वेशन येईल 3x + 4y = 12. दुसऱ्या इनइक्वेशनवरून त्याचा इक्वेशन येईल 4x + 7y = 28 आणि तिसऱ्या इनइक्वेशनवरून त्याचा इक्वेशन येईल y = 1. पहिल्या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत x आणि y, म्हणून पहिल्या इक्वेशनवरून आता इथे मी डायरेक्ट लिहिलेलं आहे फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट. आता हे पॉईंट कसे काढलेले आहेत आता यापूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेलं आहे, म्हणून मी आता इथे हे डायरेक्ट लिहिलेलं आहे. ए चे कोऑर्डिनेट्स 4 0 आणि बी चे कोऑर्डिनेट्स 0 3. हे झाले इक्वेशन 1 वरून 2 पॉईंट. याच पद्धतीने इक्वेशन 2 मध्ये देखील 2 व्हेरिएबल्स आहेत x आणि y, म्हणून त्यावरून 2 पॉईंट काढता येतील आणि ते 2 पॉईंट्स फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट C7 0 अँड D 0 4. त्यानंतर इक्वेशन 3 मध्ये एकच व्हेरिएबल आहे, तो आहे y. म्हणजेच इथे x ची व्हॅल्यू किती राहणार आहे आता y = 1. y = 1 म्हणजेच ही लाईन कशी असते x ॲक्सिसला, ही लाईन कशी असते y = 1 म्हणजेच x ॲक्सिसला पॅरलल. x ॲक्सिसला पॅरलल म्हणजेच तिथे x चा कोऑर्डिनेट का असतो 0. ठीक आहे. म्हणून E A B C D आणि पुढचा पॉईंट E चे कोऑर्डिनेट्स काय असतील 0 आणि 1. हे झाले या इक्वेशनवरून काढलेले पॉईंट. Therefore the graph of inequation is. आता परत मी इथं आखलेलं आहे, फक्त आपल्याला काय जो शेडेड भाग आहे तो रेखांकित करायचा आहे. त्यानुसार पहिला जो इक्वेशन आहे आपला तो आहे 3x + 4y = 12. त्यानुसार हा 3x + 4y = 12 म्हणजेच ही ती लाईन. ठीक आहे, ही ती लाईन आहे 3x + 4y = 12. मग आता इथं या लाईनचा सोल्युशन सेट हा आपल्याला काय डिसाईड करायचा आहे, या रेषेच्या खालचा आहे की वरचा आहे. आता हा कशावरून ठरवायचा आहे, दिलेल्या इन इक्वेशनमध्ये काय x आणि y च्या किमती 0 0 घ्यायच्या आहेत. 0 0 घेतल्यानंतर आता इथे समजा x आणि y च्या किमती जर 0 घेतला तर हा इन इक्वेशन काय येतो, दॅट इज 3 × 0 + 4 × 0 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12. म्हणजेच हा होईल 0, हा होईल 0, म्हणजे 0 ग्रेटर दॅन 12 विच इज फॉल्स. हा कसा फॉल्स आहे, म्हणजेच फॉल्स आहे म्हणजेच या साईडचा त्याचा काय सोल्युशन सेट किंवा त्याचा काय फिजिबल रिजन नाही आहे, म्हणजेच या रेषेच्या वरचा भाग. ठीक आहे. इथे मी थोडंसं शेड्यूल करतो, नंतर आपण त्याचा फिजिबल रिजन हे करू. ओके. त्यानंतर दुसरी जी लाईन आहे आपली ती आहे 4x + 7y = 28. ही ती लाईन आहे, ही ती लाईन आहे, ही ती लाईन 4x + 7y = 28. मग आता या इक्वेशनचा परत फिजिबल सोल्युशन जो आहे तो कोणता आहे आपण चेक करूत. आता याच्यामध्ये जो आपल्याला साईन दिलेला आहे तो आहे लेस दॅन ऑर इक्वल टू. लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजेच याचा जो फिजिबल सोल्युशन आहे तो कुठं असेल, दॅट इज ऑलवेज ओरिजिन साईड. तो कुठं राहणार आहे, ओरिजिन साईडला. आता हा ओरिजिन साईडलाच कसा का आहे, तर इथं आपण x आणि y च्या जर किमती ठेवल्या, आपण x ची किंमत 0 आणि y ची किंमत 0, तर हा 0 येतो आणि 0 हा ऑलवेज लेस दॅन 28 आहे. म्हणजेच ओरिजिन साईडचे जे काही पॉईंट आहेत ते सर्वच पॉईंट हा इन इक्वेशन काय करतात, सॅटिस्फाय करतात. म्हणून याचा जो सोल्युशन सेट आहे तो काय ओरिजिन साईड हा मी इथं रेखांकित करतोय परत या रेषेचा. ओके.
त्यानंतर तिसरी आपली जी लाईन आहे ती कोणती, y इज इक्वल टू 1, ही ती लाईन y इज इक्वल टू 1. आता याचा परत जो फिजिबल सोल्युशन आहे किंवा जो याचा सोल्युशन सेट आहे तो या रेषेच्या वरचा आहे का खालचा आहे तो आपण डिसाईड करूत. ही ती रेषा आहे आपली, ही ती रेषा आहे. आता इथं आपण या इक्वेशनमध्ये y ची किंमत समजा किंमत 0 घेतली, y ची किंमत जर 0 घेतली तर हा इन इक्वेशन काय होतो, 0 ग्रेटर दॅन 1. हा ट्रू आहे का, नाही. म्हणजे हा कसा फॉल्स आहे. म्हणजे याचा जो सोल्युशन सेट आहे या रेषेच्या वरचा भाग, याचा जो सोल्युशन सेट आहे तो का असेल, या रेषेचा वरचा भाग, म्हणजेच हा. येतो लक्षात. आता या तिन्हीमध्ये जे काही इन इक्वेशन्स आपण दिले त्या तिन्हीमध्ये कॉमन असलेला भाग म्हणजेच काय असेल, त्या इन इक्वेशन्सचा फिजिबल सोल्युशन. आता तिन्हीमध्ये भाग, आता हा कॉमन आहे का, नाही. किंवा हा कॉमन आहे का, नाही. हा दोन्हीमध्ये पण तिन्हीमध्ये नाही आहे. हा येतो का, नाही. किंवा हा इकडचा तरी काय संबंधच नाही, कारण काय एक्स आणि वायच्या किमती कशी आहेत, ग्रेटर दॅन 0 आहेत, त्यामुळे इकडचा काही संबंध नाही आहे. आता आपण हा जर आपण ऑब्झर्व केला, हा मधला भाग इथे मी थोडंसं डार्कन करतोय. हा हे आपण जर ऑब्झर्व केला तर हा या दरम्यान मधला जो भाग आहे हा काय या तिन्हीचा भाग आहे. इथं वा हा देखील आहे, त्यानंतर ही देखील आहे आणि त्यानंतर ही देखील आहे. म्हणजेच याचा जो फिजिबल सोल्युशन आहे तो कोणता असेल, यामधला भाग. आता इथं आपण जर पर्टिक्युलर नावं दिलं, आता इथं ईपर्यंत आपण घेतलेलं आहे. समजा हा एफ, समजा हा जी आणि हां समजा हा एफ आणि हा जी. तर याचा जो काही फिजिबल सोल्युशन आहे, therefore इथं खाली लिहूत, द फिजिबल रिजन इज कोणता येता, एफ जी डी आणि बी आणि परत एफ, म्हणजे कोणता असेल, इज एफ जी डी बी आणि परत हा काय एफ, विच इज सेडेड. इन फिगर. ओके. त्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल मी सॉल्व केलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 परत यामध्ये दिलेले कन्स्टंट्स किंवा या दिलेमध्ये जे काही इनइक्वेशन्स दिले आहेत, हे इनइक्वेशन्स एक्स प्लस 4y लेस दॅन इक्वल टू 24, 3x प्लस y लेस दॅन इक्वल टू 21, एक्स प्लस y लेस दॅन इक्वल टू 9, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता इथं 3 इनइक्वेशन्स आहेत आणि 2 नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स आहेत. आता परत या दिलेल्या इनइक्वेशनवरून त्यांचे इक्वेशन्स दिले मी. द इक्वेशन्स आर, पहिल्या इन इक्वेशनवरून हा इक्वेशन एक्स प्लस 4y इक्वल टू 24, दुसऱ्या इन इक्वेशनवरून हा त्याचा इक्वेशन 3x प्लस y इक्वल टू 21 आणि तिसऱ्या इन इक्वेशनवरून त्याचा इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल टू 9. हा पहिला, दुसरा आणि हा तिसरा इक्वेशन. परत तिन्ही इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे प्रत्येक इक्वेशनवरून आपल्याला 2 पॉईंट्स भेटतील. पहिला इक्वेशन सॉल्व केला असता त्यावरनं हे 2 पॉईंट्स आपल्याला भेटतील, ए आणि बी. पॉईंट्स कसे काढायचे तर आपण यापूर्वी बघितलेलं आहे, इथं म्हणून मी डायरेक्ट घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरा इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला हे 2 पॉईंट्स भेटतील, सी आणि डी. आणि तिसरा इक्वेशन सॉल्व केल्यानंतर हे 2 पॉईंट्स भेटतील आपल्याला, ई आणि एफ. ठीक आहे. त्यानंतर द ग्राफ ऑफ इन इक्वेशन इज, आता इथं मी काढलेलं आहे, फक्त याचा जो सोल्युशन सेट आहे किंवा जो फिजिबल रिजन आहे तो आपण काय सेडेड करूत. आता यापूर्वीच्या 2-3 एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे, ज्यावेळेस एखाद्या इन इक्वेशनमध्ये लेस दॅन ऑर इक्वल टू साईन असतो त्यावेळेस त्याचा जो सोल्युशन सेट असतो किंवा जो फिजिबल रिजन असतो तो कोणता, ओरिजिन साईड असतो. आणि ज्यावेळेस ग्रेटर दॅन इक्वल टू असतो त्यावेळेस त्याचा जो फिजिबल सोल्युशन असतो तो कोणता, नॉन ओरिजिन साईड. आता इथे मी तिन्ही रेषा काढलेल्या आहेत. आता इथं पहिली लाईन जी आपली आहे
एक्स प्लस 4y इक्वल टू 24 म्हणजेच ही ती लाईन. आता या रेषेचा या इक्वेशनमध्ये जो साईन आहे तो कसा लेस दॅन इक्वल टू आहे, म्हणजेच याचा देखील जो ग्राफ राहणार आहे तो या रेषेच्या खालचा भाग. ठीक आहे. त्यानंतर दुसरी जी लाईन आहे ती आहे 3x प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 21. म्हणजे ती कोणती लाईन आहे, दॅट इज सॉरी पहिली जी लाईन आहे ती आपली आहे ही, पहिली लाईन ही एक्स प्लस 4y इक्वल टू 24. आता याच्या इक्वेशनमध्ये जो साईन आहे तो कसा लेस दॅन इक्वल टू आहे, म्हणजेच याचा जो काही सोल्युशन सेट असेल या रेषेच्या खालचा. ठीक आहे. त्यानंतर दुसरी जी लाईन आहे ती आहे 3x प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 21. म्हणजेच ही ती लाईन. परत इथे देखील याच्या इक्वेशनमध्ये जो साईन आहे तो देखील कसा आहे लेस दॅन इक्वल टू, म्हणजेच याचा देखील जे सोल्युशन सेट येणार आहे या रेषेच्या खालचा भाग. त्यानंतर तिसरी जी लाईन आहे ती आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9. म्हणजेच ही ती लाईन. परत याच्या इक्वेशनमध्ये देखील परत जो साईन आहे तो कसा आहे लेस दॅन इक्वल टू आहे, म्हणजेच या रेषेच्या खालचे पॉईंट म्हणजेच ओरिजिन साईडचे पॉईंट जे काही ते सर्वच काय हा एक इक्वेशन सॅटिस्फाय करतात. मात्र या तिन्हीमध्ये जो भाग कॉमन आहे तो का असेल त्याचा सोल्युशन सेट, आणि तो म्हणजे कोणता असेल हा. आता इथं एफ पर्यंत आपण नावं दिले, समजा हा जी आणि हा समजा एच. आता परत द फिजिबल सोल्युशन इज किंवा द फिजिबल रिजन इज कोणता, हा ओ. त्यानंतर हा सी, त्यानंतर हा जी, त्यानंतर हा एच, त्यानंतर हा बी आणि त्यानंतर परत हा ओ. म्हणजे हा जो रिजन आहे हा का असेल आपला फिजिबल रिजन. याला चिटकून जे पॉईंट आहेत ओ सी जी एच आणि बी, हा आपला रिजन ओ सी जी एच बी ओ. आणि हे जे चिटकून पॉईंट आहेत यांना काय म्हणतात, फर्टायसेस. पुढच्या एक्झरसाइजमध्ये आपल्याला ते बघायचं. यांना काय म्हणतात, फर्टायसेस, विच इज सेडेड इन द फिगर. येतं लक्षात. याच पद्धतीनं आता या एक्झरसाइजमधले 2 एक्झाम्पल 5वा आणि 6वा हे तुम्हाला काय करायचे आहेत, होमवर्क किंवा तुम्हाला काय घरी सोडवायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर यातला 7वा एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. आता यापूर्वीचे जे 6 एक्झाम्पल होते ते 6 एक्झाम्पलमध्ये आपल्याला डायरेक्ट इन इक्वेशन दिलेले होते आणि त्या इन इक्वेशनवरून आपण इक्वेशन लिहिलं. इक्वेशनवरून त्यांचा आपण काय फिजिबल रिजन आपण काय काढलेला होता. आता इथं जे आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे 7व्यामध्ये हा वर्ड एक्झाम्पल आहे. त्या वर्ड एक्झाम्पलमध्ये जे काही माहिती दिली आहे किंवा जे काही डाटा दिले आहे त्या डाटाचा यूज करून आपल्याला काय इन इक्वेशन्स तयार करायचे आहेत आणि इक्वेशन्स तयार करून मग त्यानंतर त्यांचं आपल्याला काय फिजिबल सोल्युशन काढायचं आहे. इथं लक्षात. मग त्यानुसार पहिल्यांदा हा एक्झाम्पल आपण बघूत. इथे एक्झाम्पल आपल्याला काय दिलेलं आहे, ए कंपनी प्रोड्युसेस 2 टाइप्स ऑफ आर्टिकल्स ए अँड बी विच रिक्वायर सिल्वर अँड गोल्ड. Each unit of A requires 3 gram of silver and 1 gram of gold, while each unit of B requires 2 gram of silver and 2 gram of gold. The company has 6 gram of silver and 4 gram of gold. Construct the inequations and find the feasible solution. आता यामध्ये 2 भाग आहेत. एक काय करायचं, पहिल्यांदा कन्स्ट्रक्ट करायचं आहे. इन इक्वेशन्स कन्स्ट्रक्ट करायचे आणि कन्स्ट्रक्ट केल्यानंतर त्याचं काय फिजिबल सोल्युशन काढायचं आहे. 2 भाग आहेत. मग पाठीमागे आपल्याला डायरेक्ट काय इन इक्वेशन दिले जात होते त्यावरून आपण काय फिजिबल सोल्युशन काढलेलं आहे. आता इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीचा यूज करून पहिल्यांदा इन इक्वेशन्स कन्स्ट्रक्ट करायचे आणि त्यानंतर त्याचा फिजिबल सोल्युशन काढायचं आहे. मग आता इथं काय म्हणलेलं आहे, ए कंपनी प्रोड्युसेस 2 टाइप्स ऑफ आर्टिकल्स ए अँड बी. जी कोणती कंपनी असेल ती कंपनी काय दोन प्रकारचे आर्टिकल तयार करते. ते कोणते आहेत, ए आणि बी. विच रिक्वायर सिल्वर अँड गोल्ड, म्हणजे ते आर्टिकल तयार करण्यासाठी त्या कंपनीला काय लागतं, सिल्वर आणि गोल्ड लागतं. ठीक आहे. विच रिक्वायर सिल्वर अँड गोल्ड. इच युनिट ऑफ ए जो आर्टिकल आहे तो तयार करण्यासाठी आपल्याला काय लागतं, 3 ग्रॅम ऑफ सिल्वर अँड 1 ग्रॅम ऑफ गोल्ड. म्हणजे ए आर्टिकल तयार करण्यासाठी आपल्याला 3 ग्रॅम सिल्वर लागतं आणि 1 ग्रॅम काय लागतो, गोल्ड लागतो. आणि त्याच पद्धतीनं बी आर्टिकल तयार करण्यासाठी
काय लागतं आपल्याला 2 ग्रॅम सिल्वर आणि 2 ग्रॅम गोल्ड. मग त्या कंपनीकडं जे सिल्वर आणि गोल्ड आहे अवेलेबल असलेला तो किती आहे, 6 ग्रॅम सिल्वर आहे आणि 4 ग्रॅम गोल्ड आहे अवेलेबल असलेलं त्याच्याकडे मटेरियल. तर आपल्याला काय करायचं, कन्स्ट्रक्ट द इनइक्वेशन अँड फाइंड द फिजिबल सोल्युशन. मग पहिल्यांदा इथं आपण काय डिसिजन व्हेरिएबल्स आपण काय एक्स आपण काय कन्सिडर करूत. पहिल्यांदा समजा त्या कंपनीने किंवा त्या कंपनीने लेट एक्स युनिट्स ऑफ आर्टिकल ए अँड वाय युनिट्स ऑफ आर्टिकल बी प्रोड्युस्ड. समजा त्या कंपनीने जे आर्टिकल ए आहे तो आर्टिकल एचे एक्स युनिट्स तयार केलेले आहेत आणि समजा वाय युनिट्स ऑफ आर्टिकल बी प्रोड्युस्ड. काही ना काही 1 असतील, 2 असतील, 3 असतील, म्हणजेच एक्स आणि वाय हे दोन्ही कसे आहेत, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. समजा त्या कंपनीने काहीच तयार नाही केलं, म्हणजेच एक्सची किंमत काय असेल 0 आणि वायची किंमत काय असेल 0. पण इथं आपण काय म्हणलेलं आहे, लेट एक्स युनिट्स ऑफ आर्टिकल ए अँड वाय युनिट्स ऑफ आर्टिकल बी बी प्रोड्युस्ड. म्हणजेच एक्स आणि वायच्या या ज्या किमती आहेत त्या कशा आहेत, 1 पेक्षा किंवा 0 पेक्षा मोठे आहेत. म्हणजेच एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0, वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हे काय झाले आपले नॉन निगेटिव्हिटी रिस्ट्रिक्शन्स. ठीक आहे. मग आता या दिलेल्या याच्यावरून जो काही आपल्याला डाटा दिलेला आहे, जो काही वर्ड प्रॉब्लेम आहे त्याच्यावरून पहिल्यांदा काय त्याचा टॅब्युलर फॉर्म तयार केला आपण, म्हणजे त्याचा टेबल फॉर्म तयार केला आपण. आता इथं जे व्हेरिएबल आहेत ते कोणते आहेत, ए आणि बी. व्हेरिएबल ए आणि बीच्या किमती आपण काय आर्टिकल किती तयार केलेत, आपण इथं काय त्यांना ए आणि बी कन्सिडर केलं आहे. मग इथं आपण कन्सिडर केलं एक्स युनिट्स ऑफ ए म्हणून हा एक्स आणि वाय युनिट्स ऑफ बी म्हणून हा वाय. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे जे काही मटेरियल आहे ते म्हणजे सिल्वर आणि गोल्ड. आता ए आर्टिकल तयार करण्यासाठी आपल्याला सिल्वर 3 ग्रॅम लागतो आणि गोल्ड काय 1 ग्रॅम लागतो. त्यानंतर बी आर्टिकल तयार करण्यासाठी सिल्वरचे 2 ग्रॅम आणि गोल्डचे 2 ग्रॅम. ओके. मग आपल्याकडे जे काही अवेलेबल मटेरियल आहे सिल्वर आणि गोल्ड, सिल्वर किती आहे 6 ग्रॅम आणि गोल्ड किती आहे 4 ग्रॅम. आता या टॅब्युलर फॉर्मवरून आपण काय आता इनइक्वेशन्स करायचे फ्रॉम द अबाउट टेबल द इनइक्वेशन्स आर. आता पहिला इनइक्वेशन्स कसा करायचा बघा, 3x एक्स युनिट्स ऑफ आर्टिकल ए म्हणून हा 3x प्लस 2y दॅट इज y युनिट्स ऑफ आर्टिकल बी इज इक्वल टू 6. आता इथं साईन कोणता घ्यायचा आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू घ्यायचा आहे का लेस दॅन ऑर इक्वल टू घ्यायचा आहे, तो आपल्याला काय ठरवायचं आहे. इथं आपल्याला दिलेलं आहे अवेलेबिलिटी, म्हणजे आपल्याकडे टोटल जो सिल्वर आहे तो किती जास्तीत जास्त 6 युनिट, जास्तीत जास्त तो किती आहे 6 युनिट, त्याच्यापेक्षा आपल्याकडे जास्त नाही आहे. म्हणजे जास्तीत जास्त 6 युनिटपर्यंतच आपण काय सिल्वर यूज करतो. म्हणून इथं काय दॅट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 6 युनिटच्या पेक्षा आपल्याकडे जास्त नाही आहे, अवेलेबल तेवढंच आहे. समजा इथं ग्रेटर दॅन इक्वल टू जर घेतलात तर हा काय होईल, फॉल्स येईल. इथं लक्षात, इथं काय हा फॉल्स येईल. म्हणून इथं आपल्याकडे अवेलेबल जे काही मटेरियल आहे ते काय फक्त 6च युनिट आहे, 6 युनिटपर्यंतच आपण वापरू शकतो. म्हणून इथं काय लेस दॅन ऑर इक्वल टू, त्याच्यापेक्षा कमी देखील तुम्हाला वापरता येईल पण 6 पेक्षा जास्त मला इथं काय वापरता येत नाही, कारण का आपल्याकडे अवेलेबलच तेवढं आहे. म्हणून इथं काय लेस दॅन ऑर इक्वल टू 6. हा झाला आपला पहिला इक्वेशन. त्यानंतर दुसरा एक्स म्हणजेच 1 इंटू एक्स म्हणजेच एक्स दॅट इज 1 इंटू एक्स म्हणजेच हा एक्स प्लस 2 इंटू वाय. परत हा किती शिल्लक 4. आता हा देखील आपल्याकडे अवेलेबल किती आहे 4च आहे, त्यापेक्षा जास्त आपल्याकडे अवेलेबल नाही आहे किंवा त्यापेक्षा जास्तीचा आपण यूज करू शकत नाही आहे. म्हणून हा देखील कसा येईल लेस दॅन ऑर इक्वल टू 4. येतं लक्षात, म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू काय घ्यायचा, येतं लक्षात, त्यापेक्षा जास्त आपल्याकडे अवेलेबलच तेवढं आहे म्हणून तेवढंच वापरू शकतो, त्याच्यापेक्षा कमी किंवा तेवढं लेस दॅन ऑर इक्वल टू. म्हणून इथं काय लेस दॅन ऑर इक्वल टू आणि इथं देखील काय लेस दॅन ऑर इक्वल टू. मग हे झाले आपले इन इक्वेशन्स आणि हे झाले आपले नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स. आता यावरून आपल्याला काय इक्वेशन्स लिहिता येईल आणि इक्वेशन्सवरून आपल्याला काय परत त्यांचा काय फिजिबल सोल्युशन काढता येईल. Therefore the equations are, that is 3x plus 2y is equal to 6 हा पहिला आणि x plus 2y
इज इक्वल टू 4 हा दुसरा. आता मी इथं डायरेक्ट लिहितो आहे. याच्यावरनं पहिल्यांदा एचे कोऑर्डिनेट्स y0 ठेवला तर 3x इज इक्वल टू 6 म्हणजेच एक्सची किंमत येईल 2 म्हणून पहिला पॉईंट A20. त्यानंतर बी x0 ठेवला तर हा येईल 2y इक्वल टू 6 म्हणजेच y इज इक्वल टू 3 हा झाला दुसरा पॉईंट. त्यानंतर याच्यावरून सी y0 ठेवला तर एक्सची किंमत येईल 4 म्हणून तिसरा पॉईंट येईल C40. आणि त्यानंतर शेवटचा पॉईंट डी x0 ठेवला तर वायची किंमत येईल 2. हे ते पॉईंट्स. ओके. मग आता इथं परत कोऑर्डिनेट ॲक्सिस आपण इथं प्लॉट करूत. हा समजा 1 2 3 4 हा 1 2 3 4 हा 1 2 समजा हा 1 ठीक आहे. मग पहिला पॉईंट आपला कोणता आहे A20 हा 1 2 3 हा 4 हा -1 हा -1 हा -2 त्यानंतर हा 1 2 3 आणि 4. पहिला पॉईंट A20 म्हणजेच हा A20. त्यानंतर दुसरा पॉईंट कोणता आपला B03 हा कुठं राहणार आहे दॅट इज ऑन वाय ॲक्सिस हा B03. पहिल्यांदा आपण पॉईंट प्लॉट करू. त्यानंतर C40 हा पॉईंट आपला सी कुठं राहणार तो एक्स ॲक्सिसवरती म्हणून हा C40. त्यानंतर D02 तो कुठं राहणार आहे दॅट इज ऑन वाय ॲक्सिस हा D02. हे आपण दोन्ही लाईन जॉईन करून घेऊत. पहिल्यांदा ए आणि बी त्यानुसार हा ए आणि त्यानंतर हा बी. हे दोन्ही जॉईन केले आपण. त्यानुसार याचा इक्वेशन येईल दॅट इज 3x + 2y इज इक्वल टू 6. त्यानंतर आपली दुसरी लाईन आहे x + 2y इज इक्वल टू 4. त्याचे पॉईंट्स आहेत C40 आणि 02. हा सी आणि त्यानंतर हा डी. याचा इक्वेशन आहे x + 2y इज इक्वल टू 4. हे दोन्ही लाईन आपण ड्रॉ केलेले आहेत. आता याचं फिजिबल सोल्युशन आपल्याला काढायचं आहे. त्याचं काही फिजिबल रिजन आपल्याला काढायचं आहे. आता दोन्ही इन इक्वेशनमध्ये जो साईन आहे तो कोणता आहे लेस दॅन ऑर इक्वल टू आहे. आणि शिवाय हे नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स आपल्याला दिलेले आहेत. म्हणजेच याचा जो फिजिबल रिजन येणार आहे तो कुठे येणार आहे दॅट इज इन फर्स्ट क्वाड्रंट. मग आता परत पहिली लाईन आपण घेऊत 3x + 2y इज इक्वल टू 6. ही ती पहिली लाईन आहे. ही ती पहिली लाईन आहे दॅट इज 3x + 2y इज इक्वल टू 6. याचा जो इन इक्वेशन आहे तो आहे 3x + 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 6. आता लेस दॅन ऑर इक्वल टू 6 मग आता इथं एक्स आणि वायच्या किमती आपण जर 0 घेतल्या तर हा काय होईल 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 6 आणि विच इज ट्रू. म्हणजेच याचा जो सोल्युशन सेट आहे तो कोणता असेल ओरिजिन साईडचा. ठीक आहे. त्यानंतर दुसरी जर आपण लाईन घेतली ही x + 2y इज इक्वल टू 4. त्याचा देखील जो इन इक्वेशन आहे तो x + 2y लेस दॅन इक्वल टू 4. याच्यामध्ये परत एक्स आणि वायच्या किमती आपण जर 0 घेतल्या तर हा काय येईल 0 लेस दॅन इक्वल टू 4 अँड विच इज ट्रू. म्हणून याचा देखील जो सोल्युशन सेट राहणार आहे तो कोणता असेल या रेषेच्या खालचा म्हणजेच ओरिजिन साईड. आणि या दोन्हीमध्ये कॉमन असलेला जो भाग आहे तो म्हणजे कोणता हा झाला त्याचा फिजिबल रिजन. आता ए समजा हा आपण कन्सिडर करू ई. ठीक आहे. मग आता इथं जो फिजिबल सोल्युशन आहे किंवा जो फिजिबल रिजन आहे तो कोणता ओ ए ई त्यानंतर डी आणि त्यानंतर परत हा ओ. नाव दिस इज द फिजिबल रिजन. येतं लक्षात. म्हणजे इथं हा वर्ड एक्झाम्पल आहे. दिलेल्या माहितीवरून आपण काय इन इक्वेशन्स तयार करायचे आहेत आणि त्यावरून आपल्याला त्याचं काय फिजिबल सोल्युशन काढायचं आहे. हा झाला आपला 7th क्वेश्चन.
त्यानंतर याचा शेवटचा जो एक्झाम्पल आहे 8th एक्झाम्पल. आता इथं हा एक्झाम्पल मी इथं लिहिलेलं आहे. ए फर्निचर डीलर डील्स इन टेबल अँड चेअर्स. ही हॅज ₹1,50,000 to invest and a space to store at most 60 pieces. A table cost him ₹1,500 and a chair ₹750. Construct the inequations and find the feasible solutions. परत इथं आपल्याला माहिती दिलेली आहे, त्या माहितीवरून आपल्याला काही इनइक्वेशन्स कन्स्ट्रक्ट करायचे आहेत आणि त्यावरून त्याचं आपल्याला काही फिजिबल सोल्युशन काढायचं आहे. परत पाठीमागच्या एक्झाम्पल प्रमाणे इथं देखील काय 2 भाग आहेत, कन्स्ट्रक्शन आणि त्यानंतर फिजिबल सोल्युशन. मग आता इथं एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे बा, ए फर्निचर डीलर डील्स इन टेबल अँड चेअर. त्यांनी काय केलेलं आहे, टेबल आणि चेअर याची काय डील केलेली. म्हणजे इथं जे व्हेरिएबल्स आहेत ते कोणते बदलणारे कोणते आहेत, इथं टेबल आणि चेअर हे काय बदलणार आहेत. म्हणून इथं आपण पहिल्यांदा कन्सिडर करू दॅट एक्स बी द नंबर ऑफ टेबल्स अँड वाय बी द नंबर ऑफ चेअर्स. एक्स आणि वाय पहिल्यांदा कन्सिडर करावं लागेल आपल्याला. म्हणून एक्स बी द नंबर ऑफ टेबल्स अँड वाय बी द नंबर ऑफ चेअर्स. म्हणजेच हे दोन्ही कसे आहेत, अर्थातच ग्रेटर दॅन इक्वल टू 0. त्याने डील किती का करेना पण काहीतरी केलेली आहे. म्हणजेच हे दोन्ही कसे आहेत, ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हे झाले आपले नॉन निगेटिव्हिटी रिस्ट्रिक्शन्स. ठीक आहे. त्यानंतर परत माहिती आपल्याला काय दिलं आहे, सिन्स द कॉस्ट ऑफ 1 टेबल इज ₹1,500 अँड द कॉस्ट ऑफ 1 चेअर इज ₹750. एका टेबलची किंमत आपल्याला दिली 1500 आणि दुसऱ्या एका चेअरची किंमत दिली आहे 750. देअरफॉर द कॉस्ट ऑफ एक्स नंबर ऑफ टेबल इज, आपण टेबल किती कन्सिडर केलं एक्स. मग एक्स टेबलची किंमत किती झाली, दॅट इज 1500 एक्स. एकूण एक्स टेबल आपण काय डील केलेले आहेत म्हणून त्याची किंमत किती झाली 1500 एक्स. अँड द कॉस्ट ऑफ वाय नंबर ऑफ चेअर्स इज 750 वाय. आपण काय चेअर किती डील केलेत वाय आणि एका चेअरची किंमत किती 750 म्हणून वाय चेअरची किंमत किती झाली 750 वाय. त्यानंतर काय म्हणले, ही हॅज, त्याच्याकडं त्या डीलरकडं पैसे किती आहेत, ही हॅज ₹1,50,000 टू इन्व्हेस्ट बोथ टेबल अँड चेअर. म्हणजे चेअर आणि टेबलमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी त्याच्याकडे जास्तीत जास्त पैसे किती आहेत, 1,50,000. म्हणून आता यावरून आपला पहिला जो कन्स्टंट असेल तो कोणता असेल, दॅट इज 1500 एक्स प्लस 750 वाय. आता इथं परत लेस दॅन घ्यायचा, लेस दॅन ऑर इक्वल टू घ्यायचा की ग्रेटर दॅन इक्वल टू घ्यायचा. आता त्या डीलरकडे मॅक्झिमम इन्व्हेस्ट करण्यासाठी पैसे किती आहेत, 1,50,000. त्याच्यावरती त्याच्याकडे पैसे शिल्लक नाही आहेत. म्हणजेच हे जे काय आपण खरेदी करणार किंवा डील करणार आहोत ते काय याच्या दरम्यान, त्याच्यापेक्षा आपण कमी करू शकतो. 1,30,000 1,20,000 होऊ शकतं, पण 1,60,000 होऊ शकत नाही. म्हणजेच हा इथं कसा असेल, परत लेस दॅन ऑर इक्वल टू. इथं लक्षात. त्यानंतर काय दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये, ए स्पेस टू स्टोअर ॲट मोस्ट 60 पीसेस. म्हणजे ही डील केल्यानंतर त्याच्याकडे जी काही जागा आहे ह्या दोन्ही वस्तू ठेवण्यासाठी ते मॅक्झिमम 60 पीसेस ठेवण्या इतपतच त्याच्याकडे काय स्पेस आहे, त्याच्याकडे जागा आहे. म्हणजेच काय त्याच्यापेक्षा जास्त तो काय त्याच्याकडे जागा शिल्लक किंवा जागा नाही आहे. म्हणजेच इथं कायला दुसरा जो कन्स्टंट आहे, दोन्ही एक्स प्लस वाय. एक्स म्हणजे काय टेबल आणि वाय म्हणजे काय खुर्ची. किती तो त्याच्याकडे स्पेस किती, जास्तीत जास्त किती 60. म्हणून हा लेस दॅन ऑर इक्वल टू 60. म्हणजेच एकूण 60च ज्या काही वस्तू आहेत, मग ते टेबल असेल किंवा खुर्ची असेल तेवढीच त्याच्याकडे जागा आहे, त्याच्यापेक्षा जास्त त्याच्याकडे जागा नाही आहे. म्हणून परत इथं काय लेस दॅन ऑर इक्वल टू 60. इथं लक्षात. आता हा जो पहिला इनइक्वेशन आहे याला आपण थोडंसं बारीक करू, हा खूप मोठा व्हायला आहे. याला काय करू आपण, समजा याला 250ने जर आपण डिवाईड केला, याला पहिल्या इनइक्वेशनमध्ये दोन्ही बाजूला 250ने जर डिवाईड केला तर पहिला हा येईल 250 म्हणजेच हा येईल 6x प्लस याला समजा 250ने डिवाईड केला तर हा येईल 3y विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू, इथं
250ने डिवाईड केल्यानंतर हा इथं येईल, म्हणजेच 600, बरोबर आहे, 25 × 150, बरोबर. 6x + 3y ≤ 600, किंवा याला आणखीन आपण जर केला 3 ने जर डिवाईड केलं तर हा येईल 2x + y ≤ 200. ओके, परत ह्याला आपण डिवाईड केलं, बारीक केलं आपण याला. आता इथं दोन इक्वेशन्स काढलेले आहेत, त्यानंतर नॉन निगेटिव्ह स्टेट एक्सप्रेशन काढलेलं आहे, त्यावरून त्याचा परत आपण काय त्याचा फिजिबल सोल्युशन काढू, त्यानुसार त्याचा ग्राफ. त्यानुसार हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस, हा आपला ओरिजिन, हा आपला ओरिजिन. त्यानंतर पहिल्यांदा यांचे इक्वेशन्स आपण लिहूत, दोन्हीचे इक्वेशन्स. पहिला इक्वेशन पहिला जो आहे तो कोणता, हा, यावरून याचा इक्वेशन दॅट इज 2x + y = 200. याच्यावरून लगेच मी 2 पॉईंट करतो. ए हा 0 ठेवला तर हा इथं येईल 100 आणि 0. त्यानंतर बी हा 0 ठेवला तर हा येईल 0 आणि 200. ठीक आहे. त्यानंतर यावरून याचा इक्वेशन दॅट इज x + y = 60. यावरून 2 पॉईंट्स भेटतील. सी दॅट इज 60 0 आणि हा डी दॅट इज 0 आणि 60. हे ते 4 पॉईंट काढलेले आहेत. आता इथं 0 200 हा मोठा होतो, म्हणून आपण थोडंसं हे करू, समजा हा 20 या पद्धतीने घेऊ. त्यानुसार हा 40, हा समजा 60, हा 80, हा समजा 100, हा समजा 120, हा 140, हा 160, हा 180 आणि समजा हा 200. त्यानंतर इथं आहे आपली जास्तीत जास्त व्हॅल्यू किती आहे, 60, म्हणजे समजा हा 20, हा 40, हा 60 आणि हा 80 सफिशियंट आहे. इथं काय गरज नाही या व्हॅल्यूची आपल्याला. त्यानंतर पहिला जो पॉईंट आहे आपला ए दॅट इज 100 0, म्हणजेच हा इथं पॉईंट ए राहणार आहे. त्यानंतर बी आहे आपला हा 60 0 60 आणि हा पॉईंट आहे 100 आणि 0. आणि त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे सी दॅट इज 60, म्हणजेच हा सी 60 0 आणि त्यानंतर डी असे 0 200 इथं पाहिजे आपल्याला. आता इथं थोडंसं मी करेक्शन करतो, थोडं स्केल कमी करून. समजा इथं हा पॉईंट आहे, समजावर का आता इथं मी केलेलं आहे, हा डी दॅट इज 0 200 आपण इकडं वाढवलेलं आहे, तर इकडं वाढवलं पाहिजे. समजा आता इथं हा 0 200 आहे, सपोज केलेलं आहे आता इथं. त्यानुसार आपण कनेक्ट करूत. आता तुम्ही ह्या सोडवताना थोडंसं व्यवस्थित करायचं आहे, करेक्शन करून घ्यायचं तुम्ही. त्यानुसार हा सी आणि डी मी जॉईन केला. त्यानंतर ए आणि त्यानंतर हा बी. त्यांचे जे काही इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन्स लिहायचे आहेत. ठीक आहे. आता इथं मात्र तुम्ही थोडंसं करेक्शन करून घ्यायचं आहे. इथं आता समजलेलं आहे, इथं हा पॉईंट 0 200 इथं आहे असं समजलेलं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही घरी करता त्यावेळेस व्यवस्थित स्केल घेऊन तो काय करायचं आहे. ठीक आहे. आता परत दोन्ही इक्वेशनमध्ये जो साईन आहे तो कसा <= आहे, म्हणजेच दोन्हीचा जो फिजिबल सोल्युशन येणार आहे तो अर्थातच कुठं राहणार आहे, ओरिजिन साईडला. आता दोन्हीमध्ये जो कॉमन आहे तो भाग म्हणजे कोणता असेल, दॅट इज हा. हा काय त्याचा झाला त्याचा फिजिबल सोल्युशन. इथे लक्षात. आता यातले 2 एक्झाम्पल तुम्हाला घरी सोडवण्यासाठी सांगितले, ते दोन्ही सोडवा. ओके, थांबू इथंच.